मावशी मावशी ग काग पोरीनो येतेस ना बाजारला? अगं उठले मी आताशी, पोरं माझी उपासी म्हणून येते हा तुमच्या संगतीसी. आले ग पोरीनो. शाळू पे गेलेली शांताही गेली, चिकनी चमेली दिलीट झाली. शाळू पे गेलेली शांताही गेली, चिकनी चमेली दिलीट झाली. झाले ओ झाले, झाले ओ झाले. या मावशीची पाहुणा गोकुळची झाले पेदा. या मावशीची पाहुणा पोर गोकुळची झाले पेदा. मावशीची पाहुणा पोर गोकुळची झाले पेदा. या मावशीची पाहुणा पोर गोकुळची झाले पेदा. शालू बे गेलेली शांताही गेली, चिकनीच्या बेले दिलीट झाले. शालू बे गेलेली शांताही गेली, चिकनीच्या बेले दिलीट झाले. झाले ओ झाले, झाले ओ झाले. या मावशीची पाहुणी आता झाले बेला. या मावशीची पाहुणी आता गोकुळची झाले बेला. लाली ऑर्डर उठाला लाले, साडी नऊवारी नजर चवली. पोरं टकमक पादी, माझ्या गाळावरची खळे. माझ्या गालावरचे खळे, माझ्या गालावरचे खळे. घडी म्हणे मला ओढको जुदा, सोडून बसलाय कोणी कमधंदा. कोणी म्हणे मला ओढको जुदा, सोडून बसलाय कोणी कमधंदा. झाले ओ झाले, झाले ओ झाले. या मावशीची पाहुणे आता पोर गोकुळची झाले पेदा. या मावशीची पाहुणे आता पोर गोकुळची झाले पेदा. आहे मंजिरी मी मदनाची, जाडू अप्सरा इंद्राची. जरी झाले मी झाली तुझी, तरडी दिसते 16 वयाची. तरडी दिसते 16 वयाची, तरडी दिसते 16 वयाची. रूपावर जळती शेजारची चंदा, पोरांचा झालाय वांदा. रूपावर जळते शेजारची चंदा, साऱ्या पोरांचा झालाय वांदा. झाले हो झाले, झाले हो झाले. मावशीची पाहुण्या झाले पेदा. मावशीची पाहुण्या पोर गोकुळची झाले पेदा. अगं बाया 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 बाया, बऱ्याच जणी चालले का बाजारला. अगं पण राधे, हे मला आधी का नाही बोललीस? अगं मावशी आम्ही पोरीपर्यंत अचानक ठरलं बघ, म्हणून तुला हाक मारली. अगं पोरी पोरी मिळून चाललंय खरं, पण प्रत्येकीने काय काय घेतलं प्रत्येकीला माहिती असावी बघ. अगं मावशी त्या जाता आता बोलू. अगं मावशी कशाला, चला लवकर. हॅलो, सीताराम लक्ष्मण गोमाणे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच चंद्रशेखर शांताराम गोमाणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की छोटी आरोही मगाशी जे नृत्याविष्कार केलेला आहे तो नृत्याविष्कार पुन्हा एकदा करायचा आहे, म्हणजे वन्स मोर घ्यायचा आहे.
आमच्या मावशीवर फिदा झालेले रसिक प्रेक्षक आहेत अजित सोलीम यांच्याकडून रोख 51 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय अजित सोलीम. अहो अजित शेठ, अगं बाई ती गेली तरी कुठे? अहो तुमचं घेते आम्ही. अहो नाव म्हणते. अहो अजित शेठ, त्याच्या अगोदर तुमच्यासाठी छोटस गाणं म्हणते. हा झाल्या तिन्ही सांगा करुण सिंगार साधा वाट पाहते मी येणार साजन माझा. वाट पाहते मी येणार साजन माझा. झाल्या तिन्ही सांगा करुण सिंगार साधा वाट पाहते मी येणार साजन माझा. वाट पाहते मी येणार साजन माझा. अहो वाट पाहते मी ग येणार साजन माझा. अहो अजित शेठ, तुमचं घेते आम्ही नाव. अहो डालीत डाल तुरीची डाल. अहो डालीत डाल तुरीची डाल. अजितरावांचं नाव घेते. एका वर्षात अहो खेळवीन मी त्यांचं बाल. त्याचप्रमाणे भावेश सोलीम यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. भावेश सोलीम यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक आलंय. अहो भावेश शेठ, अहो आहेत का जवळ? अगं बाई किती लाजता हो तुम्ही. अहो तुमचं घेते आम्ही. अहो काय बघताय, नाव म्हणते. अहो नदीची वालू आपण दोघांनी चालू. अहो भावेश शेठ, नदीची वालू आपण दोघांनी चालू. भावेश शेठ या ना. अहो या जरा फुगड्या खेळू. त्याचप्रमाणे योगेश सोलीम यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय योगेश. अहो योगेश शेठ, अगं बाई झोपले की काय घरी जाऊन? अहो कुठात ते? अगं बाई हे पण लाजतात वाटतं. अहो योगेश शेठ, तुमचं घेते. अहो नाव घेते. हा तुमचं ऐका. हांड्यावर हांडे घेतले 7, त्याच्यावर ठेवली साखरेची परात. हांड्यावर हांडे घेतले 7, त्याच्यावर ठेवली साखरेची परात. परातीत होते फणसाचे घरे. योगेशराव दिसतात बरे, पण बाई नांदवतील तेव्हा करे. त्याचप्रमाणे पुढचं पारितोषिक आहे राजेश सोलीम यांच्याकडून रोख 50 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचंही असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय राजेश. राजेंद्र. अहो राजेंद्र शेठ, हे पण बहुतेक लांबच गेले. अहो आहेत कुठे? पाणी भरायची वेळ तुमची आली वाटतं. नाव घेते आम्ही.
अहो अगं बाई अजून पाणीच करतायत वाटतं. अहो मागे तरी काय करतात, जरा पुढे तरी या ना. शे बाई हे लयच लाजायला वाटत. तरी पण घेत्या तुमचे मी नाव. अहो गरम गरम मिसल सोबत खायला आवडतो नरम नरम पाव. अहो गरम गरम मिसल सोबत खायला आवडतो नरम नरम पाव. राजेंद्र शेठ अहो कशाला देता या मावशीला भाव. हॅलो. त्याचप्रमाणे मंगेश गेले गाव शिवणे यांच्याकडून छोट्या गवळणीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही नमन मंडळ अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. हॅलो. मिळून साऱ्या जाऊ चला ग मथुरेच्या या बाजाराला. दही दूध घेऊन जाऊ चला त्या कंसाच्या दरबारा. कान्हा येईल वाटडवील कडमाडूनी उमाट फोडील. कान्हा येईल वाटडवील कडमाडूनी उमाट फोडील. कान्हा येईल वाटडवील
देवकीच्या पोटी आठवा जोडी तोच माझे रक्षण करील तोच मला म्हणतात श्रीकृष्ण भगवान देव कोया कुंडलिकावर देव मथुरेच्या बाजारला जातून ही बातमी पेंद्या सुद्धा सांगितली पाहिजे. अरे पेंद्या अरे सुदामा आलो देवा आलो. कृष्ण देवाने हाक मारिला पेंद्याने सुदामाला. कृष्ण देवाने हाक मारिला पेंद्याने सुदामाला. चला जाऊया जोडीला कृष्ण देवाच्या भेटीला. चला जाऊया जोडीला कृष्ण देवाच्या भेटीला. कृष्ण देवाने हाक मारिला पेंद्याने सुदामाला. कृष्ण देवाने हाक मारिला पेंद्याने सुदामाला. चला जाऊया जोडीला कृष्ण देवाच्या भेटीला. चला जाऊया जोडीला कृष्ण देवाच्या भेटीला. कृष्ण देवाने हाक मारिला पेंद्याने सुदामाला. कृष्ण देवाने हाक मारिला पेंद्याने सुदामाला. चला जाऊया जोडीला कृष्ण देवाच्या भेटीला. चला जाऊया जोडीला कृष्ण देवाच्या भेटीला. भक्तांसाठी या देवाने धरले अवताराने केला उद्धार भक्तांचा सत्य मधुरिया कैत्य. केला उद्धार भक्तांचा सत्य मधुरिया कैत्य. केला उद्धार भक्तांचा सत्य मधुरिया कैत्य. चला जाऊया जगभग त्याचे दर्शन घेण्याला. चला जाऊया जगभग त्याचे दर्शन घेण्याला. चला जाऊया जोडीला कृष्ण देवाच्या भेटीला. 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 भगवान असो. अरे पेंद्या अरे सुदामा गायगुर राखता कोण देवा आपण दैदूत खाता कोण हे दुष्ट गौत महाराज. हा अन्याय थांबवला पाहिजे. पण देवा आम्ही करायचं काय? तेव्हा करून मथुरेच्या बाजारला जातून असले त्यांना पिंपळाच्या बाहेर अटक करा येतोच मी. या पण रे पेंड्या, रे सुदाम्या. अरे देवाने आपल्या कामगिरी सांगितले. अरे हो पण ती कामगिरी कोणती रे? अरे 16-17 360 गोपी थाट माट करून मथुरेच्या बाजारात चालल्या. मथुरेच्या बाजारात चालल्या. अरे त्यांनाच आपल्या अडवायच्या. त्यांनाच आपल्या अडवायच्या. असा देवाचा हुकूम आहे. देवांचा हुकूम आहे. अरे पण सुदाम्या ही कामगिरी माझ्यान काय होणार नाही. अरे काय बोलतोस काय? माझ्यान होणार नाही. तुझ्यान होते काय बघ. ही कामगिरी तुझ्यान होणार नाही. माझ्यान नाही होणार. आणि माझ्यान काय जमणार नाही बाबा. बोलतोस काय? तुझ्यान जमणार नाही. फार मोठी कामगिरी आहे ही. अरे मग ही कामगिरी करणार कोण रे? माझ्या जोडीचा एक वाकड्या वाकड्या. तुझ्या जोडीचा वाकड्या? अरे तो इथे आला तर कामगिरी झाली समज. कामगिरी करेल ना? नक्की करणार तो. अरे मग त्याला बोलून घ्यायचे. बघतो आला तर अरे वाकड्या रे वाकड्या. वाकड्या काय जवळ दिसत नाही. अरे परत एकदा मार. अरे वाकड्या रे वाकड्या. अरे तायले तुझ्या मेताय. अरे लवकर ये काम आहे. अरे येऊ म्हणतो. लवकर ये. हॅलो हॅलो. काय भेटणार लवकर ये. काली कपिला चुकली माझी. काली कपिला चुकली माझी. गेली वरच्या आडीला. करे सुदामा हाक मारिली तमाल मी तुमच्या जोडीला. करे सुदामा हाक मारिली तमाल मी तुमच्या जोडीला. काली कपिला चुकली माझी.
लावू हा? बायको गुला लावू अरे पण बांधून कुठे ठेवलेस? मला बांधून नाही ठेवले मग? मला काय झालं त्याचं काय वेगळीच मोठी काम काय झालं? झालं काय झालं विचारूच नको सांग तरी. अरे माझी तपीला राय अरे मग? पालवा घेतली ती माहिती ना माहिती आहे. मोठ्या झिंगाची ती अरे माहिती आहे. तिला काय झालं काय? माझी दोन्ही गोळा सोडली हा मग? आणि तिला त्याच्या मागणं सोडलं हा. मला वाटलं तिच्या मागणं जाय मग बरोबर. आलं ही तिच्या मागणं नाही मग? पण तिच्या पुन्हा बोखाली बोकाळली. बोखाली. अरे मग? आणि तिच्या मागणं मी पण बोतालो अरे मग? आणि काय म्हणतोच अरे काय काय झालं काय? त्या घराच्या पाठीमागं आंबा आहे का हा, आंबा आहे तो. हा त्याच्या पाठीमागं डाल आहे झाला. डाल आहे डाल आम्हाला कुठला माहिती? हा झालं. काय झालं तुला? मोठी डाल आहे माहिती त्या आहे. डालीत ना आवाज येईल कसला? पातेल्याचा चालपाल 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 चल पाच. आता आवाज येईल पण कसला? काय झालं? आलं काय झालं विचार नको काय? त्या मोबाईल वाला बघ तुला बसलाय का हा. ह्या मुला मला दिला झालं. कोण जाईल कशाला कितीला? आता मला माहिती नाही मग? आता का फोटो काढला सेल्फी हा. फोटो हा, मग? आता गुलाम खिच करताना अडकला झाली अडकला. वाटलं वाटलं तुला असं. आणि बनवायला लागला तू उलट. हा? चांगलं लागलं? मग? त्याला आंदोलन घातली हा? आणि इकडं आणलाय आंबू घातली? नाही. तेव्हा जायचं मग बघायला. पाठीमागं ड्रम आहे ना ड्रम हा, ड्रम, हा. तो भरलेला होता हा. त्याला गुलामाला घेतला आणि उलटा गुलावला तुमच्या गेल्यावर. म्हणून तुला उशीर झाला वाटतं. म्हणून उचल झाला ए, हा. जेवण आपल्या कामगिरी दिसते. कुठल्या देवानी लमे देवानी की टपी देवानी अरे पूर्वी वाले. मुद्देवाले हो मग? पण मी काय म्हणतो काय? कामगिरी हायटरी त्याची अरे 16-17 360 कॉपी लाट माट करून मधुरच्या बाजारात आल्या. आता त्याला देत नाही आपला जातो काय? त्यांना दाखला अडवायच्या. आज तू अगोदर सांगायचं नाही काय झालं आता? मला ह्या वाटा मी होतो हा? त्याच्याकडे 2 दिला ते मी 2 आणणार काय? वय कशाला? कशाची वय थांबवायच्या. थांबवायचे मग? पण मी काय म्हणतो काय? त्या लोकांनी हायटरी होतं या बघ या मुलगा घराबर करत असं म्हणतो कामगिरी करणार ना. खायला भेटणार ना अरे दही दूध काय भेटणार आहे आपल्याला? अरे मग मग काय बॉली बनवून आलं मी मग चल लवकर. आपल्या कामगिरी करायची. तर मग जाऊया तर मग चल लवकर. तर मग जाऊया हे पहा सूर्या अनु रत्नागिरी सूर्या अनु रत्नागिरी यांच्याकडून आमच्या कृष्णासाठी 201 रुपयाचे पारितोषिक बाजाराला सारा मिळून जाऊ व्यापाराला भर भाई करा चला जाऊ चला जाऊ बाजाराला
आम्ही गवळ्याच्या पोरी डोईवरी घागरी जाऊ मथुरे बाजारी जाऊ मथुरे बाजारी करा शृंगार थाट कानाड विल वाट सावरा डोईवरी माठ आम्ही गवळ्याच्या पोरी डोईवरी घागरी जाऊ मथुरे बाजारी करा शृंगार थाट कानाड विल वाट सावरा डोईवरी माठ चला चला जाऊ चला साया मिळून जाऊ व्यापाराला भरभर गाई करा जाऊ चला जाऊ बाजाराला भरभर गाई करा जाऊ चला जाऊ बाजाराला भरला तुम्हाला तो काय आलं मी माझी दाय तुझी देतो पण तुला कामगिरी करा बोलायची आहे आलं हो आलं तिकडे गेलो माग गायचा आवाज आला अम्मा अरे पण तिला शोधायचा होता आधी आपल्या कामगिरी करायची आहे ना आलं म्हणून मी माझी गाय तुझी देतो अरे तुला गवळण दिसल्या काय कशा दिसती का? मी माझ्या गायला बघितलो ए तुला मी गवळे दाखवता काय तू दाखवतो बघ व्हिडिओ. माझ्या काठीला गवळण दिसल्या. परत आपल्यावर येणार आहे वाटतं असं मला वाटतंय. पुढं कुठे गवळण गवळण की नाही? कुठं आहे? या काठीची माता काय गवळण गवळण? काय बोललो अरे काठी फिरत इकडं बघ तू काय अगदी सांगितलं काय? काठीच्या डोक्याला बघ. मग आणि ह्या गुलाम तू काठी फिरवली आणि ह्या गुलाम किती बांधला अरे काठी फिरत इकडं बघ असं चालणार मग बघ जरा. काय एवढं उठलेलं का झालं तुला? अरे मला आली काय? अरे पल्ली बघ उतल काय? मला माझी लाट काय? मला लाट नाही पडली तुझी लाली पडली. मला हे फुलाला लाली पडली ए, गवळे दिसल्या ना? कशात गवळणी? मला काय म्हणता काय? टोचूच्या गवळणी हा. पांढऱ्या पांढऱ्या गोकुळच्या गवळणी पांढऱ्या पांढऱ्या पुतळू. आणि त्या गोकुळच्या गवळणी दही दूध खातात म्हणून त्या पांढऱ्या. मला मी काय म्हणतो काय? त्या दही दूध जातात मग तुम्ही काय तुझीचं बोलता का काल्या पण बोलतोस तू. कोण म्हणाला तू बोलणार काल्या आम्हाला बोलणार. मी बोलतो नाही म्हणतो पण मी बोलतो आणि त्याच्यावरनं तुला तर कोळसा बोलत आम्हाला त्यात अजिबात नाही अरे त्यांना तर आपल्याला अडवायचे आहे. यांना चालवायचे आहे. हे. हा. यांच्या शाळेसाठी कोण आहे कोण आहे मावशी. तुझ्या आईची जी बहीण आहे चकले बिकले आणलं घेऊन ये त्यांच्या आईची बहीण नव्हं. या पोरीची मावशी. मी आता सांगितलंय ना पोलीची मावशी हे. ती बघ कोपऱ्यात उभी आहे. मला म्हणता येईल धक्का पुष्टा काळा कष्टाने वाद असते काय म्हणते तिला काय म्हणू? ए मावशी मला आता लाग मारायची. सगळे रागवाड्यात राहा, बोलव इकडे. मला बघ ना दाखव तुला. हा, बोलव तिला. मला मारू. अगे मैते
कोण म्हणाला फोडून तुझं मेले. अजिबात मी नाही. कोपऱ्यावाल्या बाबू मी म्हणालो अला त्याचं झालं काय माहिती आहे काय जेपीच्या घेतापासून मला वरती शिकायला लागली. सावकाश बोल मावशी म्हण मावशी हे मावशी आता म्हणतो मावशी त्यात मी आल्या कुठून जाणार कुठे आता विचार होय तर मी काय म्हणतो काय? माझा एक प्रश्न आहे तर मी मावशीला विचारणार आहे विचार. तर मग विचारू मावशे कम ये I like you. काय अरे मेले आय लव्ह यू कोणला म्हणतोस मोडते. कोण म्हणाला फोटो मला काही येत नाही माझ्या मागणं मला म्हणतो हा मागणं मला तर सांगते थांबता म्हणतो अरे हा अगं मावते मी काय म्हणतो I like you. हॅलो नरेश सोलीम यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय नरेश. अहो नरेशराव अगं बाई अहो किती नाचतंय हो. ते मला बघितल्यावर खालीच बसले. त्याची बायको आता ना म्हणून अहो खाली काय बसताय जरा उठा की. अहो मावशीला भेटो. अरे मेले ना. तेव्हा आता खाली बसेल नाही तर झोपती अहो कालच पिक्चर पाहिला त्याचं नाव होतं सायको. अहो कालच पिक्चर पाहिला त्याचं नाव होतं सायको. नरेशरावांचं नाव घेते. तो माझा नवरा आणि मी त्यांची बायको. त्याचप्रमाणे प्रकाश सोलीम यांच्याकडून सुद्धा रोख 100 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचंही म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय प्रकाश. बायको घरात देत नाही अहो प्रकाशराव तुम्ही तरी हात का ओजावं. अगं बाई नाव घ्यायला सांगतात आणि लांब पण जातात वाटतं. ऐकतोय अहो प्रकाशराव अहो तुमचं घेते हा हो. अरे, नाव म्हणते मी. डोक्यात तर उचल म्हणून बोलतो अहो प्रकाशराव ऐका हा तुमचं नाव घेते. अहो भाजी मेथीची. अहो भाजी मेथीची ती मी खायची. अहो प्रकाशराव अहो सून मी तुमच्या आईची. त्याचप्रमाणे चंद्रकांत सोलीम यांच्याकडून सुद्धा रोख 100 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय चंद्रकांत. अहो चंद्रकांत शेठ. अगं बाई हे पण झोपले वाटतं. झोपतोय आणि हो निघतोय हे मेल्या काय तू उठवायला जातेस त्यांना. मला टाइम नाही तेवढा तू शांत बस ना मेल्या. बघतो मेला नको म्हणू अहो चंद्रकांत शेठ तुमचं घेते अहो. अरे मेल्या मला काय सांगते मी तुला. अरे मेला नाव घेते त्यांचं. अहो यमुनेच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी. यमुनेच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी. चंद्रकांत शेठ अहो सुखी आहे मी माझ्या सासरी. त्याचप्रमाणे रघुनाथ गेले रघुनाथ. अहो रघुनाथ शेठ आधी आहेत कुठे बघू दे. अहो जरा पुढे तरी या. दिसत नाही बघा. बघतायत तुम्हाला अहो रघुनाथ शेठ
अहो नाव म्हणते लाल लाल गुलाबाच्या फुलाला अहो हिरवा हिरवा देख. लाल लाल गुलाबाच्या फुलाला हिरवा हिरवा देख. अहो रघुनाथ सेठ उद्या सकाळी देवस्थानला येऊन मला भेट. त्याचप्रमाणे नामदेव सोली यांच्याकडून रोज 100 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचे असं म्हणणं आहे, मावशीचं नाव घ्यायचे नामदेव. मावशी बोलतायत. अहो नामदेव शेठ अगं समोरच बसले. मावशी लादले. अहो लाजले कुठले, ते माझ्यावर फिदा झालेले दिसतात. अहो तुमचं घेते आम्ही. अरे मेल्या नाव म्हणते रे. खाली बसते. घाबरले कुठले, बघ कसे बघतायत ते. अहो बाई, अहो तुमचं घेते आम्ही. अरे मेल्या साईडला बघा. अगं बाई असे काय बघताय हो? लाजले. अगो बाई किती लाजताय हो? अहो तुमचं नाव तरी सांगा, नुसते बघताय काय? अहो घेते हा नाव. गया. अरे मेल्या, अरे मेल्या साईड लावून बघ. अरे मेल्या मुडदा बसविला, तू बाजूला हो ना. मावशीला बघू दे की. अरे मेल्या घेते ना. अहो लाल मणी तोडले, काले मणी जोडले. काय रे लाल मणी तोडले, काले मणी तोडले. नामदेव आणि या नामदेव रावांसाठी अहो मी माझे आई बाबा सोडले. त्याचप्रमाणे राजेश गेले यांकडून सुद्धा राजेश. राजेश सेठ लपलेत. अहो कुठे? लाडू मी गप्प आहे, शांत नाही, गप्प लागते. अहो राजेश सेठ, अहो तुमचं घेते अहो. गया. आता मी काय बोलणार. अहो इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. अगं मला तिथं भेटलं नाही. शांत राहा ना. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. राजेश सेठ, मी तुमचं नाव घेते. मी तुमच्या छोट्या भावाचे आहे लवर. मनोज गोसावी यांच्याकडून रोख 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे, मावशीने त्यांचं नाव घेतलंय मनोज. भावाची लवळ घालवलं त्यानं, मला जीव दे उद्या तू. मनोज शेठ. अगं बाई कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसतात ते. हात दाखवतायत मावशी, हात दाखवतायत. हे पण माझ्यावर फिदा झाली. वेट करतायत. हा जन्म दिला मातेने,
अहो पालन केले पित्याने, जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने. मनोज मनोजरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. त्याचप्रमाणे राजेश गेले यांच्याकडून रोख 51 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बोबड्याने त्यांचं नाव घ्यायचंय. राजेश गेले. अरे बापरे. तर मग घेऊ त्यांचं नाव. हा घेऊया. काय घेतो नाव नाव बघ कसं घेतो बघ कसं घेतो. तर मग घेतो मग नाव 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 हिंदी मध्ये लक्षाला म्हणतात सलग. लक्षाला म्हणतात सलग. राजेश सावंत नाव घेतो. दिसतात एकदम कलर. हॅलो, कसं घेतलं. ओम सिरॅमिक्सचे मॅनेजर दीपक पेंडारी यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी मावशीने नाव घ्यायचं आहे. 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद. दीपक पेंडारी. अहो दीपक सेठ, अगं बाई नाव घ्यायला सांगतात पण हे जातात तरी कुठे. बायकोन घेऊन गेले मागं. नाही, नाही. मी बघितले बोलताना बायको म्हणे या या आता म्हणे काम कर माझं. तो पण नको. कोणता हसतो? अहो तुमची घेते हो. अरे मेल्या नाव म्हणते रे. मी ऐकतोय. अहो माझ्या लग्नात होता डीजे वाला डावा. उजवानाचा डावा होता. माझ्या लग्नात होता डीजे वाला डावा. दीपक रावांचं नाव घेते. झुकेगा नाही साला. हॅलो, त्याचप्रमाणे या वाडीतील प्रतिष्ठित नागरिक श्री रवींद्र शिरगावकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 211 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे श्रीजा साईश बोंद्रे यांच्याकडून गवळणीसाठी रोख 200 रुपयांचं पारितोषिक आहे. सर्व पारितोषिकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. बोलो मावशी इकडे. मी काय म्हणतो अगोदर विचारू काय. हा विचार मावशीला. आता म्हणतो मावशे तमयो. काय झालं मेल्या ओरडायला तुला रे. मेरे म्हणू नकोस गो. मला तुझ्यावर प्रेम येतं ग. तर मग मी काय म्हणतो आता तू एवढा घाट चालून दमले असशील ग. हॅलो, श्रीजा साईश बांद्रे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक गवळणीसाठी आलं आहे. आणि या श्रीजाचा आज वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या आमच्या नमन मंडळाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर मग मी काय म्हणतो तू या घाट बीत चालून दमले असशील ग. हो ना. होय भरपूर दमली. तर मी काय म्हणतो त्याला तुमच्यासाठी आणलंय गाल 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 गाल. अरे मेल्या काय ते. त्याला बाजूला होते. तिच्यासाठी आणलाय थम्सअप. तिच्यासाठी आणलाय मिरिंडा. आणि हिच्यासाठी आणलाय कोको कोला. आणि हिच्यासाठी आणलाय फ्रुटी. अरे हो माझ्यासाठी काय आणलंस रे. घे माझा.